नमस्कार, पूर्णिमास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक। यासाठी मी काय केले, चॉकलेटचा केक बेस बेक करून घेतला आहे। त्याला फक्त पाण्याने सोकिंग करून घ्यायचं आहे। सिंपल पाणी आहे आणि क्रीम बीट करून घेतली आहे मी। त्यामध्ये व्हॅनिलाचे इसेन्सचे थोडेसे ड्रॉप टाकले आहे आणि ती क्रीम बीट करून घेतली आहे। त्यात कलर न मिक्स करता सुरुवातीला फक्त व्हाईट कलर ठेवला आहे आणि ती क्रीम आता त्या लेअरवरती आपण स्प्रेड करून घ्यायची आहे। त्यात चॉकलेटचे छोटे छोटे स्प्रिंकल्स केले होते ते टाकले आहेत आणि चॉकलेटचं गनाच आहे ते त्या लेअरला पहिल्या लेअरला टाकलं आहे। ते झाल्यानंतर मग त्यावर दुसरी लेअर ठेवली। आता दुसऱ्या लेअरला पण आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे। पहिले पाण्याने सोक करायचं, मग त्याच्यावरती क्रीम घालायची, ती क्रीम स्प्रेड करून घ्यायची, गनाच वगैरे घालायचं, चॉकलेटचे जे छोटे छोटे स्प्रिंकल्स तयार करून ठेवले आहेत ते टाकायचे, अशी दुसरी लेअर पण करून घ्यायची आणि तिसरी लेअर ठेवायची त्यावर। तिसरी लेअर होताना त्यावरती आपल्याला चॉकलेटचं गनाश नाही घालायचं आहे, फक्त त्याला क्रीमने आपल्याला व्यवस्थित केक सेट करून घ्यायचा आहे। तो आता केक आपला क्रम्बल कोटिंग केला आहे आपण। हा क्रम्बल कोटिंग करून तो फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे। त्यानंतर मग आपण परत फक्त व्हाईट क्रीमने वरून त्याला कोट करून त्याला फायनल फिनिशिंग दिली आहे आणि एका छोट्या ब्रशच्या सहाय्याने त्याला बॉर्डरला डिझाईन करून घेतली आहे। उरलेली जी क्रीम होती त्यामध्ये पिंक कलर, पर्पल कलरचा कलर घालून छोटे छोटे रोजेट तयार केले आहेत आणि वरती केकच्या वरती व्हाईट कलरनेच बॉर्डर तयार करून घेतली आहे आणि हिरव्या रंगाने काय केले तर पुढे केकवरती मी पानांची डिझाईन करून घेतली आहे। अशा प्रकारे आपला चॉकलेट केक रेडी झाला आहे। त्यामुळे पुढे नाव टाकलं। कस्टमरने सांगितलं होतं की आम्हाला कमी गोड पाहिजे, त्यामुळे मी कमी चॉकलेटचा वापर केला आहे। कस्टमरला केक खूपच आवडला, त्यामुळे तुम्ही पण आवडला असेल तर केक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज। थँक्यू फॉर वॉचिंग।